बरं बोलू आपण थांबा 2 मिनिटं बोलवतो 2 मिनिटं थांबा बोलवतो 2 मिनिटं बोलवतो जरा थांबा आरोप केले जाते 20 लाख मागितले होते त्यातले सांगतो आता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंतागुंतीचा आहे. आता पूर्ण माहिती दिनादुगण्याकडे जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन. चौकशी झाली का? चौकशी झाली का? आणि ते पण पेशंट समोर मागणी केली, त्यातच पेशंटने टेन्शन घेतलं. मला वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे. तुम्ही 10 लाख रुपया संदर्भात काही बोलत नाही, तुम्ही तेच सांगतात. स्पष्ट आणि आमचा सरळ आणि थेट स्पष्ट आहे. अर्धवट माहिती देतात, तुम्ही पूर्ण माहिती द्या जेणेकरून अर्धवट माहिती. 10 लाख रुपये मागितले, त्यांच्याकडे 10 लाख रुपये नव्हते, त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असा आरोप केला जातो. 10 लाख रुपये ठीक आहे. मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे. अजिंक्य अरे बोलू दे ना त्यांना. बोला सर याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल. पण 10 लाख रुपये ही तुमची प्रोसिजर आहे. प्रोसिजर काय सांगा सर, ऍडमिशनची प्रोसिजर का नेमकं खरं काय आहे? कारण जे सांगितलं जाते त्या संदर्भात तुमची बाजू ही समोर येत नाहीये. तुम्ही अर्धवट सांगताय. आरोप 10 लाख रुपयाचा किती पैसे स्टँडर्ड प्रोसिजर सांगा सर. मी आता एवढंच सांगतो तुम्हाला, तुमच्या ज्या शंका आहेत, जे तुमचे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आमची योग्य ती भूमिका जी आहे ती लवकरच स्पष्ट. त्यांना 2 मिनिट बोलू द्या. लोकांना मीडियासाठी सुद्धा दिनानाथ रुग्णालय त्याची भूमिका आज स्पष्ट करणार. मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन येऊन देखील तुम्ही ऐकलं नाही असं देखील आरोप होतोय. काय आहे हे तुला सांग. मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन आला नव्हता का? सर काल तुम्ही म्हटलात का मीडियाकडनं चुकीची माहिती येते. काय नेमकी खरी माहिती ती सांगा फक्त. आता बस ती खरी. दिनानाथ रुग्णालय त्याचं निवेदन आज लवकर प्रसारित करणार आहे, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती मिळेल. मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला होता का? साहेब खरी माहिती काय? खरी माहिती रुग्णालय प्रशासनातून